जाणून घ्या कायदा, तुमचा होईल फायदा. सल्ला कायद्याचा, तुमच्या फायद्याचा. जस्टिस डिले, जस्टिस डिनाय. कायदेविषयी कोणतेही प्रश्न तुमचे, उत्तर तज्ज्ञांचे. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिस, कायदेविषयक सल्ला. नमस्कार. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिसच्या या सदरात मी संजय पाटील आपणा सर्वांचे स्वागत करतो. रसिक हो, आज आपण जाणून घेणार आहोत लहान मुलांशी संबंधित कायदा पॉक्सो ॲक्ट याविषयी, लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण अधिनियम 2012 याविषयी. या विषयासंदर्भात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आज आपल्यासोबत उपस्थित आहेत माननीय ॲडव्होकेट संजय सेंगर सर. सर, RRCच्या मंचावर मी आपले स्वागत करतो. नमस्कार. सरांविषयी सांगायचं झाल्यास सर बाल न्याय मंडळावर सध्या आहेत आणि बाल संरक्षण समिती जी असते तर त्यावर सर सदस्य म्हणून बरेच वर्ष होते. सर बाल न्याय मंडळाला सदस्य आहे व बालकल्याण समितीला सर बरेच वर्ष सदस्य म्हणून होते. नंतर ते अध्यक्ष म्हणून सुद्धा बरेच वर्ष त्यांनी कार्य केलेलं आहे. लहान मुलांचं जे क्षेत्र आहे त्याबद्दल अतिशय संवेदनशीलतेने ते कार्य करत असतात. बऱ्याच ठिकाणी जेव्हा या विषयासंदर्भात पॉक्सो ॲक्ट संदर्भात काही अडचणी निर्माण होतात किंवा काही जाणून घ्यायचं असतं तर सेंगर सरांचा फोन खणखणतो व कितीही वाजता असू देत, दिवसा रात्री फोन खणखणला म्हणजे सरांचं उत्तर तयार असतं. त्यांना कायद्यासंदर्भात कुठलंही पुस्तक बघण्याची गरज नाही, एवढं त्यांचं कार्यक्षेत्र मोठं आहे, व्यापलेलं आहे. एवढ्या तन्मयतेने ते या क्षेत्रामध्ये कार्य करत असतात. प्रेक्षक हो, आपण लॉ अँड जस्टिसच्या या सदराला भरभरून साथ देत आहात तेव्हा वेगवेगळ्या विषयांसोबत तुमच्यासमोर जागरूकता निर्माण करणं हे आमचं नैतिक कर्तव्य समजतो. व सुरुवात करूया आजच्या सदराला. सर, मला असं विचारायचं आहे की पॉक्सो ॲक्ट जो आहे, लैंगिक गुन्ह्यांपासून बाल संरक्षण अधिनियम 2012, तर हा कायदा नेमका काय आहे, याचे स्वरूप कसे आहे? नमस्कार, मी ॲडव्होकेट संजय सेंगर. सर, सर्वप्रथम मी आपला आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो की आपण बालकांच्या या कायद्याबद्दल आपण आज इथे चर्चा घडवून आणली. पॉक्सो ॲक्ट 2012 या कायद्याबद्दल जर सांगायचं झालं तर या कायद्याला महिला व बालविकास मंत्रालयाने आपल्या संसदेमध्ये मांडलं होतं आणि मग हा कायदा पुढे संमत झाला. या कायद्याची विशेषता ही आहे की हा कायदा बालकांवर जे लैंगिक छळ होतात त्याच्याबद्दलचा हा कायदा आहे. आणि या कायद्यामधलं विशेषता ही आहे की हे स्पर्श किंवा स्पर्शविना जे छळ होतात त्याच्याबद्दल बोलतोय आणि यामध्ये बालकांना सुरक्षित करण्याचं किंवा जे काही कल्प्रिट लोक असतील त्यांना शिक्षा देण्याचं याच्यामध्ये प्रायोजन केलेलं आहे. आणि यामध्ये विशेष हे आहे की बालकांवर होणारे अत्याचार याला 3 भागामध्ये विभागलं गेलेलं आहे. लैंगिक अत्याचार जे आहे 3 विभागामध्ये विभागले गेलेलं आहे की एक तर सेक्शुअल असॉल्ट, सेक्शुअल हॅरसमेंट आणि पोर्नोग्राफी, या 3ही बाबीचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. सर, मला असं विचारायचं आहे की बालकांशी संबंधित इतर कायदे व या कायद्यामध्ये नेमका काय फरक आहे? सर, हा प्रश्न खूप छान विचारला. तसा कायदा हा सर्वांच्या हितासाठी आणि भल्यासाठीच असतो आणि कायद्याची विशेषता ही असते की काळानुसार, समयानुरूपनुसार कायद्यामध्ये बदल होत असतात आणि काय गरज आहे कायद्याची त्यानुसार हे होत असतात. असं नाही आहे की 2012 पूर्वी बालकांवर जे छळ होत होते त्यांच्यासाठी कायदे नव्हतेच. IPC मध्ये त्याच्या तरतुदी होत्याच होत्या, बरोबर. पण 2012ला हा कायदा इंट्रोड्यूस केला गेला तर हा फक्त मुलांबाबत, बालकांबाबत लैंगिक छळाबाबत हा कायदा इंट्रोड्यूस केला गेला. आणि याच्या काही वैशिष्ट्य आहे या कायद्याची. जसे हा कायदा 18 वर्षाखालील बालकांसाठी आहे, 1. नंबर 2, असं सांगता येईल की हा जेंडर रहित कायदा आहे. उदाहरणार्थ मुलगा, मुलगी किंवा थर्ड जेंडर कोणतंही 18 वर्षाखालील बालक असेल त्यांच्यासाठी हा कायदा आहे. या कायद्यामध्ये विशेष न्यायालय स्थापन केले गेलेली आहे. या कायद्यामध्ये
जे सरकारी वकील असतात ते विशेष सरकारी वकील असतात. त्याचसोबत या कायद्याला जे अभिप्रेत आहे त्यानुसार बालकांची गुप्तता असेल किंवा बालकाला सपोर्ट पर्सन देणं असेल, या सर्व बाबींचा या कायद्यामध्ये विचार केला गेलेला. इवन दो जर मुलगा दिव्यांग असेल, सक्षम नसेल, तर स्पेशल एज्युकेटरची त्याच्यामध्ये मदत घेतली जाते. सोबतच मानसिकदृष्ट्याही जर बालक सक्षम नसेल तर त्याचीही मदत जे स्पेशल एज्युकेटर राहतील त्यांचीसुद्धा मदत घेतली जाते. बालकांची गुप्तता याच्यावर फार मोठा भर दिलेला आहे. कोर्टाच्या ट्रायलच्या वेळेलाही आरोपी बालकांना पाहू शकणार नाही, बालकाला मदत व्हावी म्हणून सपोर्ट पर्सन इत्यादी भरपूर बाबी याच्यामध्ये या कायद्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. अगदी बरोबर. गरजेनुसार कायद्यांमध्ये तरतुदी केल्या जातात. फार वेगळं असं वैशिष्ट्य असलेला हा कायदा लहान मुलांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून त्यांच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचारावर त्यांना योग्य पद्धतीने न्याय मिळावा, त्यांची मानसिकता, त्यांचं पालनपोषण आणि त्यांचे जे अधिकार आहेत, बाल अधिकार, या संदर्भात विचार करून ह्या कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. अतिशय छान. सर, कधीकधी असलेला संकोच किंवा आपण जर ही गोष्ट पुढे आणली तर समाजात आपली बदनामी होईल, या दृष्टिकोनातून पॉक्सो ॲक्ट संदर्भात झालेल्या गुन्ह्यांची नोंद ही पोलीस दरबारी केली जात नाही, रिपोर्ट दिला जात नाही, तक्रार दाखल केली जात नाही. तर अशा संदर्भात कायदा हा काय सांगतो आणि मंडेटरी रिपोर्ट म्हणजे नेमकं काय, तर हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला निश्चितच आवडेल. सर, आपण नेमकं प्रश्नावर बोट ठेवलंय. यामध्ये एक सेक्शन 21 मध्ये हे स्पष्टपणे दिलेलं आहे की जर गुन्हा घडत असेल, असं कोणाला दिसत असेल किंवा गुन्हा घडला असेल, अशा वेळी संबंधित व्यक्ती जर यंत्रणेला सूचना देत नसेल तर तो अपराध मानला जाईल. त्यांना ती सूचना देणं गरजेचं आहे. पुष्कळदा समाजामध्ये असंही होते की आपल्या परिवाराची बदनामी होईल किंवा इतरही कारणे, जे काही कारणे त्यांना वाटत असतील, त्या कारणाने रिपोर्ट देण्यासाठी पालक असतील किंवा इतर कोणी मंडळी असेल तर ते रिपोर्ट द्यायला पुढे मागे करतात किंवा देत नाही. पण अशा वेळेला कलम 21 याच्यासाठी आपल्याला सांगते की मॅन्डेटरी रिपोर्टिंग आहे आणि जो व्यक्ती हे मॅन्डेटरी रिपोर्ट करणार नाही त्याला 6 महिन्याची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्हीही याच्यामध्ये प्रावधान केलेलं आहे. तसंच जर एखादा व्यक्ती एखाद्या संस्थेचा प्रमुख असेल किंवा तिथला तो मेन असेल आणि त्याच्या हाताखालचे किंवा जे कोणी कर्मचारी असतात त्यांनी असा गुन्हा केला असेल आणि ते प्रमुख जर ही रिपोर्ट देण्यासाठी फेल ठरत असतील किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी ते तयार नसतील, त्यांना माहीत असून सुद्धा, तर त्यांना 1 वर्षाची शिक्षेचा प्रावधान केलेला आहे. अर्थात याच्या मागची भावना जी आहे की बालक हे सुरक्षित असले पाहिजे आणि त्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे, ही या कायद्यामागची भूमिका आहे. सर, मला असं विचारायचं आहे की पॉक्सो ॲक्ट संदर्भात ज्या गुन्ह्याची नोंद केली जाते तर त्या संदर्भात मुलांची मानसिकता बघता, सामाजिक त्यांना जे त्यांच्या मनामध्ये कॉम्प्लेक्स असतो, तर हे बघता पोलीस यंत्रणा जी आहे तर त्यांची कार्यपद्धती नेमकी कशी असते? मला याबाबत सांगायला आवडेल. जे ॲक्ट 2015 याच्यामधील कलम 107 107 कलम SJPU स्पेशल ज्युव्हेनाईल पोलीस युनिट किंवा विशेष बाल पोलीस पथक याची निर्मिती केली गेली आहे आणि अपेक्षित असं आहे की ही जी विशेष निर्मिती बालकांसाठी पोलिसांची केलेली आहे त्यांनी बालकांच्या जितकेही विषय आहेत त्यांना हाताळावायचे. 107 जे ॲक्ट याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की त्या पोलिसांना बालकांसोबत कसं डील करायचं याच्या बाबतीत त्यांना प्रशिक्षण दिलेलं राहील. सेम पॉक्सोमध्येही त्या पोलिसांनी पुढाकार घ्यावा आणि त्यांनी या केसेस हाताळाव्या हे अभिप्रेत आहे. जसं बालकावर अत्याचार झाला तर बालक स्वतः किंवा त्याचे पालक जर तिथे रिपोर्ट पोलिसांमध्ये करत असतील तर विशेष बाल पोलीस पथकाने त्याची दखल घ्यायला पाहिजे. बालकाला समजेल अशा भाषेमध्ये रिपोर्ट लिहून घ्यायला पाहिजे आणि बालकाला ते वाचून दाखवायला पाहिजे की हे कंटेंट याच्यामध्ये जे बालकांनी सांगितले आहे ते घेतलेले आहे. यामध्ये मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की जर बालक
मराठी त्याला येत नसेल, आपण महाराष्ट्राचा जर संदर्भ घेत आहोत, तर मराठी त्याला येत नसेल तर त्याला जी भाषा येते ती भाषा जाणणारा व्यक्ती आणि त्याला ती भाषा आणि मराठी भाषा, तर असा असणारा व्यक्तीही त्याला प्रोव्हाइड केला जातो. किंवा जर बालक विशेष गरजेचं बालक असेल तर त्याचे स्पेशल एज्युकेटर त्यांना दिले जातात. आणि याच्यामध्ये पोलिसांचं खूप मोठं कार्य आहे. आणि त्यांना बालकांप्रती, कारण बालकावर अत्याचार झाल्यावर सर्वात पहिले जो संबंध येतो तो पोलिसांसोबत येतो. मग पोलिसांची भूमिका फक्त रिपोर्ट घेऊनच थांबते का? तर नक्कीच नाही. बरोबर. बालकांचा रिपोर्ट घेतल्यानंतरही विविध स्टेजवर पोलिसांना कार्य करावं लागते. उदाहरणार्थ, जर त्या बालकाला काळजी व संरक्षणाची गरज असेल, व पॉक्सोमधलं सेक्शन 19 जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे हे दिलेलं आहे की बालकाला जर काळजी व संरक्षणाची गरज असेल तर पोलिसांनी 24 तासाच्या आत मान्य बालकल्याण समितीला ही बाब कळवणे गरजेचं आहे. याच्या मागची भूमिका किंवा भावना ही आहे की जसंही बालकल्याण समितीला याबाबत माहिती दिल्या जाईल तसंच बालकल्याण समितीला त्या केसनुसार जर वाटत असेल की बालकाला काळजी व संरक्षणाची गरज आहे तर तात्काळ त्या दृष्टीने पावले उचलले जातील. मी एक उदाहरण देऊ इच्छितो आपल्याला. समजा एखाद्या बालकावर त्याच्या घराशेजारच्या किंवा परिवारातल्याच एखाद्या व्यक्तीने अत्याचार केला. आता प्रश्न हा आहे की बालक हे घरी सुरक्षित आहे असं आपण मानतो. मग अशा वेळी त्या बालकांचा निर्णय मान्य बालकल्याण समिती घेईल. योग्य ती पावले उचलल्या जातील आणि बाळ कसं सुरक्षित राहील, त्याचे अधिकार कसे जपले जातील याबाबत ती काळजी घेईल. आणि पोलिसांनी जशी माहिती दिली आणि बालकल्याण समितीला, मग ती बालकल्याण समिती त्या प्रोसेसला लागते आणि ते बालक सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून कार्य करते. सोबतच फक्त इथं पोलिसांचं कार्य थांबत नाही. मग बालकाचं मेडिकल असेल, ते मेडिकल नजीकच्या वैद्यकीय केंद्रामध्ये जाऊन त्याचं ते मेडिकल करावं लागेल. सोबतच पुष्कळदा अशाही केसेस येऊ शकतात की दुर्दैवाने त्या बालिकेला ती दिवस गेलेले राहतील. मग त्यावेळी काय निर्णय व्हायला पाहिजे? मग जे वैद्यकीय केंद्र आहे तिथे जाऊन आणि बालकल्याण समितीच्या सोबत समन्वय ठेवून ते कार्य करावं लागेल. याच्या पुढेही ज्या वेळेला केस चालू राहील त्यावेळेला बालकाला वेळोवेळी माहिती देणे, केसचा अपडेट देणे हे पोलिसांचं कर्तव्य आहे. उदाहरणार्थ, जो कोणी आरोपी आहे त्याला जामीन झाला का, किंवा मग जर जामीन झाला असेल तर बालक सुरक्षित कसं राहील याची सुद्धा काळजी घेणं त्यांचं कर्तव्य आहे. किंवा केसचं अपडेट काय आहे हे बालकाला माहिती देणं गरजेचं राहील. सोबतच त्याच्या पुढेही जाऊन बालकाला कोर्टाची प्रक्रिया काय आहे, इवन याच्यामध्ये अपेक्षित आहे की पोलिसांनी बालकाला हे सर्व सांगायला पाहिजे की कोर्ट कुठे आहे, कसं त्याला जायचं आहे, तो कशा प्रकारे त्याचं काय तिथे भूमिका राहील, ही सर्व बाब पोलिसांनी सांगणं अत्यंत गरजेचं आहे. एक अजून महत्त्वाचा विषय आहे की बालकाला शासनातर्फे जी काही नुकसान भरपाई, एक तर मान्य न्यायालय सुद्धा याबाबत कार्य करते, पण महाराष्ट्रामध्ये मनोधैर्य योजना आहे, त्याबाबत पोलिसांना मान्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तिथे FIRची प्रत द्यावी लागते आणि याबद्दलची माहिती द्यावी लागते. तर असं पोलिसांचं बालकांच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या काळजीसाठी महत्त्वाची भूमिका आहे. अगदी छान सांगितलं सर तुम्ही. आमच्या प्रेक्षकांना निश्चितच या गोष्टीचा फायदा होईल. सर, मला असं विचारायचं आहे की पॉस्को ॲक्ट संदर्भात अत्याचारग्रस्त वैद्यकीय उपचार करताना वैद्यकीय क्षेत्रातील लोकांकडनं काय नेमकं कशा पद्धतीत तो विषय हाताळला जावा या संदर्भात कायद्यामध्ये काही तरतुदी नमूद केलेल्या आहेत का? नक्कीच केलेले आहेत. जसं मी सांगितलं की पॉक्सो हा समग्र दृष्ट्या बनलेला आहे. मग त्याच्यामध्ये पोलिसांची भूमिका काय आहे, डॉक्टरांची भूमिका काय आहे, ही सर्व स्पष्टपणे नमूद केलेली आहे. जसं जर मी कायद्याच्या भाषेत सांगेल तर कलम 27 आणि रूल 5 यामध्ये वैद्यकीय सेवेबद्दल सांगितलेलं आहे. जसं की जर मुलगी असेल तर महिला डॉक्टरांनी त्यांना हाताळायला पाहिजे. पुष्कळदा असं होते की मुलगी एकटी असते, मग मेडिकलच्या याच्यामध्ये जो एक कंपल्सरी त्याच्यामध्ये एक कॉलम असतो की त्याचे पालक कोण आहे. जर समजा मुलगी असेल आणि तिचे पालक तेव्हा हजर नसतील तर याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे की त्या हॉस्पिटलच्या प्रमुखांनी त्या हॉस्पिटलमधील एका महिला कर्मचारींना तात्पुरतं त्या मुलीच्या मेडिकलसाठी पालक घोषित करावं आणि मग तिचं मेडिकल करण्यात येईल. यामध्ये बालकाला, कारण त्यांच्यासाठी हे सर्व नवीन प्रकार आहेत, अपेक्षित हे आहे
की बालक ज्या वेळेला त्या प्रोसेसमध्ये जाईल तर संबंधित डॉक्टरांनी त्या बालकाला ही प्रोसेस कशी कशी आहे आणि ही कशी होईल त्याला विश्वासात घेऊन हे सर्व कार्य करायला पाहिजे. सोबतच कायद्यामध्ये याचंही प्रावधान केलेलं आहे की बालकाचा ज्याच्यावर विश्वास असेल अशी व्यक्ती अशा वेळी बालकांसोबत असणं गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाची भूमिका डॉक्टर किंवा हॉस्पिटल ते पार पाडते म्हणजे केससाठी आवश्यक असणारे सर्व डॉक्युमेंट तयार करणे. कारण की त्या डॉक्युमेंटच्या आधारावरच केसमध्ये डॉक्टरांचा जो अहवाल येतो तो फार केसमध्ये महत्त्वपूर्ण असतो. तर ती कागदपत्रे पण मान्य न्यायालयाला सादर करणे हे आवश्यक असते. सर, पॉस्को ॲक्ट संदर्भात गुन्हा घडलेल्या जे मुलं मुली जे अल्पवयीन जे असतील तर यांच्या संदर्भात पोलीस स्टेशन, कोर्ट, दवाखाना यांची ही प्रक्रिया पूर्ण व्यवस्थितपणे पार पाडावी. बाल मानसोपचाराचा विचार करता ही प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडावी. तर या दृष्टिकोनातून यासाठी अत्याचारग्रस्त बालक व शासन किंवा न्यायव्यवस्था यांच्यासोबत समन्वय साधण्यासाठी बालकल्याण समिती ही नेमली जाते. तर याचे पॉस्को ॲक्ट संदर्भात नेमकं कुठले कार्य असतात हे सांगाल का? सर, आपण खूप छान प्रश्न विचारला. काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालक यांच्यासाठी जे ॲक्ट 2015 किंवा बाल न्याय अधिनियम 2015 याच्यामध्ये बालकल्याण समितीचा उल्लेख केलेला आहे किंवा बालकल्याण समितीची निर्मिती आहे. कलम 27(9) नुसार त्याला JMFCचे पॉवर दिलेले आहेत. 5 लोकांची ही समिती असते, त्याच्यामध्ये 1 महिला असणं गरजेची असते. काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके यामध्ये बालकल्याण समिती त्यांची काळजी घेते आणि संरक्षण करते. जसं की मी पहिलेही सांगितलेलं आहे की पोलिसांना जर वाटलं की त्या बाळाला केअर अँड प्रोटेक्शनची काळजी व संरक्षणाची गरज आहे तर ती बालकल्याण समितीकडे 24 तासाच्या आत त्यांना माहिती देणं गरजेचं आहे. बालकल्याण समितीची भूमिका फार महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ बालकल्याण समिती त्या बाळाला योग्य काळजी घेईल व त्याचं संरक्षण करेल. तसंच त्या बालकाला सपोर्ट पर्सन नेमल्या जाईल. आता सपोर्ट पर्सन ही या कायद्यामध्ये दिलेली बालकासाठी खूप मोठी बाब आहे. नियम 4 मध्ये सपोर्ट पर्सनचा उल्लेख केलेला आहे. बालकल्याण समिती अशा पीडित बालक याच्यासाठी सपोर्ट पर्सनची नियुक्ती करेल. तो सुरुवातीपासून तर केस संपेपर्यंत किंवा केसच्या नंतरही तो सपोर्ट पर्सन त्या बालकाला मदत करेल. तर ही नियुक्ती बालकल्याण समिती करते आणि जेणेकरून बालकाचं संरक्षण केलं जाईल, त्याची काळजी घेतली जाईल, हे बालकल्याण समितीचं कर्तव्य असते. कोणत्याही केसमध्ये जिथे काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके आहे तिथे बालकल्याण समितीची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे कायद्यानुसार. अगदी बरोबर सर. सर, आपण बघतो की आपल्या घरामध्ये एखादं बाळ असेल, त्याला जर थोडंसं कुठे लागलं, खरचटलं तर त्याचे आई वडील, त्याचे भाऊ बहीण सगळे विव्हळतात, त्याच्याजवळ सेवेला जातात, त्याची काळजी करतात आणि त्याच्याजवळ बसून सेवा शुश्रूषा हे करत असतात. पण मला हा वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे सर की काही अशी मुलं असतात की ज्यांना आईवडील नसतात, जी समाजामध्ये अशिक्षित, भरकटणारी अशी मुलं असतात. तर यांच्या संदर्भात नेमके असे गुन्हे होण्याचं प्रमाण फार अधिक असतं. तर यांच्यावर जेव्हा गुन्हे घडतात ती अतिशय विदारक कुठलाही प्रकारचा असा गुन्हा घडणं बालकांसंदर्भात फार म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. पण असे जेव्हा त्यांच्यावर हे गुन्हे घडतात तर अत्याचारग्रस्तांची सेवा शुश्रूषावर त्यांची देखरेख करण्याकरता नेमकं काय व्यवस्था असते? सर, हा एक समाजामधला हा जो घटक आहे आपल्या सर्वांसाठी, मी म्हणेल हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे या बालकांची काळजी घेणे. पण मी आताच नमूद केलेलं आहे की बालकल्याण समिती याच्यासाठी कार्य करते. बालक कोणतंही असो समाजामधील, ते आपलं बालक आहे. मी कायद्याच्या दृष्टीने तर हे आहेच आहे, पण आपण जेव्हा शाळेमध्ये शिकत होतो तेव्हा आपल्याला पेज नंबर 2 वर प्रतिज्ञा सांगितली होती की भारत हा माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहे. तर या ओळीप्रमाणेच सर्व भारतीय आमचे बांधव आहेत आणि त्याच्यामध्येही जी मुलं
ज्यांना परिवार नाही आहे, की जी मुलं त्यांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे, तर बालकल्याण समिती त्याच्यासाठी कार्य करते. सोबतच काही सामाजिक संस्थाही विशेषतः पॉक्सोमध्ये कार्यरत आहेत आणि त्या बालकांना ती पूर्ण मदत करतात. कायद्याविषयक असेल, मग त्यांच्या निवाऱ्याविषयी असेल किंवा त्यांना जी जी मदत लागते ती पूर्ण मदत करते. अर्थात याच्यामध्ये माननीय बालकल्याण समितीची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. पॉक्सो ॲक्ट संदर्भातील केसेस ह्या कोर्टामध्ये वेगळ्या पद्धतीने हाताळल्या जातात का? त्याबद्दल काय खबरदारी घेतली जाते याबद्दल आपण काय सांगाल? सर, ही खूप चांगला प्रश्न आहे हा. फार लोकांना याची माहिती असेल का मला शंका आहे. पॉक्सोमध्ये कलम 28 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे की विशेष न्यायालय याच्यामध्ये स्थापन केलेली आहे आणि जिथे विशेष न्यायालय नसतील तिथे माननीय सेशन कोर्टला त्याचे पॉवर दिलेले असतात किंवा ते पॉवर डेलिकेट केलेले असतात. बहुतांश जिल्ह्यामध्ये आता स्पेशल कोर्ट स्थापन झालेले आहेत. यामध्ये विशेष सांगण्यासारखी बाब ही आहे की यामध्ये जे सरकारी वकील असतात, जे बालकांच्या तर्फे शासनातर्फे केस लढतात, त्यांची विशेष नियुक्ती केलेली असते. यामध्ये आरोपीचा चेहरा दिसणार नाही याची काळजी घेतली जाते. सोबतच बालकाची पूर्ण प्रोसिडिंग ही इन कॅमेरा प्रोसिडिंग केली जाते. साधारणतः जर आपण पाहिलं असेल किंवा आपल्याला ज्ञात असेल तर ओपन कोर्टमध्ये बाकीच्या सर्व प्रोसिडिंग चालत असतात, अगदी परंतु बरोबर. जिथे पॉक्सो केसचा संदर्भ आहे आणि बालकांचा संदर्भ आहे तर बरोबर. इन कॅमेरा ती प्रोसिडिंग चालवली जाते. बालकाची गोपनीयता ती जपली जाते. अच्छा. जर आपण पाहाल तर विविध वृत्तपत्रामध्ये ज्या विविध केसेसचा जेव्हा उल्लेख होतो त्यावेळेला जर एडल्ट आरोपी असतील किंवा गुन्हेगार असतील तर त्यांच्या नावाचा उल्लेख होतो, परंतु पॉक्सोमध्ये किंवा जे ॲक्टमध्ये सुद्धा बालकाची गुप्तता ही राखली जाते. बालकाचं नाव हे कुठंही येणार नाही याची विशेषतः काळजी घेतली जाते. फक्त नावच नाही, पण अशी कोणतीही बाब ज्याच्यामुळे बालकाची ओळख पटेल, उदाहरणार्थ त्याची शाळा, त्याची राहण्याची जागा किंवा विशेष ओळख, असं कधीही दिल्या जात नाही. आणि हीच गोष्ट मान्य न्यायालयामध्ये सुद्धा ही पाळली जाते. बालकाची गुप्तता ही पाळणं फार माननीय न्यायालयाला हे गरजेचं वाटते आणि याची काळजी सर्वच लोक घेत असतात. मग ते पोलीस असेल, बालकल्याण समिती असेल आणि किंवा मान्य न्यायालय असेल, तर यामध्ये बालकाची गुप्तता पाळली जाते. छान अशी माहिती दिलीत सर आपण. यामध्ये ऑगस्ट 2019 मध्ये अमेंडमेंट करण्यात आली आहे, तर या काही सुधारणा करण्यात आल्या आहेत, तर ह्या नेमक्या कोणत्या आहेत? तर आमच्या प्रेक्षकांना हे जाणून घेण्याला निश्चितच आवडेल. जसं मी पहिलेही बोललेलो आहे की कायदा हा समाजाच्या अनुरूप किंवा बदलत्या कालानुसार हा बदलत असतो. अमेंडमेंट म्हणजे त्याच्यामध्ये काय सुधारणा आणखीन करायला पाहिजे या दृष्टिकोनातून ते नियमितपणे होत असतं. 2019 मध्ये पॉक्सोमध्ये एक अमेंडमेंट करण्यात आलेली आहे. त्याच्यामधले बरीचशी अमेंडमेंट आहे, पण त्याच्यामधला महत्त्वाचा एक भाग जो आहे की जर 16 वर्षाखालील बालकांवर जर अत्याचार झाला तर पहिली जी शिक्षा होती त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा आता देण्यात आलेली आहे. कमीत कमी शिक्षा 20 वर्ष किंवा लाईफ इम्प्रिझनमेंट. आणि लाईफ इम्प्रिझनमेंट याचा अर्थ आहे की जोपर्यंत त्या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू होत नाही तोपर्यंतची ती शिक्षा. हे देण्यामागचं कारण हे होते की बालकांवर जे अत्याचार होतात, झालेल्या शिक्षेपासून इतर लोकांनी धडा घ्यावा की बालकांवर होणारे अत्याचार हे कोणत्याही बाबतीत खपवून घेणार नाहीत. म्हणून ही शिक्षा वाढवण्यात आलेली आहे, जेणेकरून टेरर त्या आरोपी लोकांच्या किंवा गुन्हेगार स्वरूपांच्या लोकांच्या मनावर तो टेरर निर्माण होईल. तर ही एक चांगली अमेंडमेंट आहे की त्याच्यामध्ये शिक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. सर, समाजामध्ये अशी घटना बालकांवर अत्याचार हे होऊच नयेत या संदर्भात सुशिक्षित, सुसंस्कृत अशा समाजाने उपाययोजनाही करायला पाहिजे, कडक पावलं उचलायला पाहिजे. तेव्हा जेव्हा कुठे तुम्हाला असं वाटत असेल किंवा कुठे काही असं संदिग्ध आढळत असेल तर तुम्ही निश्चित शासनाची, न्यायव्यवस्थेची मदत करावी. त्यासाठी तुम्हाला चाइल्ड हेल्पलाईन, रेल्वे चाइल्ड हेल्पलाईनसुद्धा अवेलेबल आहेत. तर अशी पावलं निश्चितच उचलली जावी आणि असा मनोमन असा संकल्प करावा किंवा अशी गोष्ट आपल्या समाजामध्ये घडूच नये. तेव्हा खऱ्या अर्थाने
आपली प्रगती झाली, आपला देश स्वतंत्र झाला व सुगीचे दिवस आलेत असे आपण समजावे. सर, अशा गोष्टी घडू नये यासाठी आपण काय प्रेक्षकांना आमच्या सांगाल? यासाठी आपण सर्वांनी सक्षम व अलर्ट नागरिक ही भूमिका आपण पाळायला पाहिजे. जर आपल्याला कुठे दिसत असेल की बालकांवर अत्याचार होत आहे तर आपण तत्काळ त्याची खबर पोलिसांना दिली पाहिजे. फक्त इतकंच करून आपलं भागणार नाही, पण जिथे मान्य न्यायालयामध्ये आपल्याला साक्ष द्यायची आहे त्यावेळीही आपण पुढे यायला पाहिजे. बालकांसोबत आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे. माझं हे मत आहे की या देशामध्ये जर एकाही बालकावर अत्याचार होत आहे तर ते बालक आपलं बालक समजून आपण त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे. आपली न्यायव्यवस्था जी आहे ती बालकांच्या दृष्टीने खूप संवेदनशील आहे. पोलीस मदत करायला नेहमी तयार असतात. मान्य बालकल्याण समिती त्यामध्ये 24 तास कार्यरत असते. तर त्यांचाही आपल्याला खूप बालकांच्या संरक्षणामध्ये किंवा त्यांना न्याय मिळवून देण्याच्या प्रणालीमध्ये खूप उपयोग होईल. तसेच विविध प्रकारच्या सामाजिक संस्था असतील, त्या सामाजिक संस्थाही यामध्ये कार्यरत असतात. मला नेहमी एक गोष्ट वाटते की मी भारतीय होण्याचा पाईक तेव्हाच राहील ज्या वेळेला मी अशा होणाऱ्या बालकांच्या अत्याचाराच्या विरुद्ध मी आवाज उठवेल. आपण काहीही काम करा, आपण कोणत्याही प्रोफेशनमध्ये राहा, आपण ज्याही प्रोफेशनमध्ये असाल, काहीही काम करत असाल, आपण नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल, पण आपण बालकांच्या बाबतीत तितकंच अलर्ट असणं गरजेचं आहे. आणि जिथे जिथे आपल्याला आढळून येत असेल की बालकावर अत्याचार होत असेल तर तिथे आपण आवाज उठवला पाहिजे. सक्षम नागरिक, अलर्ट नागरिक आपण असलं पाहिजे. आणि भारतीय असल्याचा आपण तो एक पूर्ण आपली जबाबदारी ती पार पडली पाहिजे. कारण आपल्या देशातील, माझ्या देशातील, आपल्या देशातील जोपर्यंत बाल असुरक्षित आहे तोपर्यंत आपण सर्व नागरिक या बालकांच्या होणाऱ्या जितकेही अत्याचार आहेत त्याच्या विरुद्ध आपण सर्व लोकांनी पावलं उचलावी किंवा आवाज उठवावा. आणि आपल्या आपल्या प्रोफेशनच्या माध्यमाने, जसं मी न्यायव्यवस्थेमध्ये ॲडव्होकेट म्हणून जर कार्यरत आहे तर मी बालकाला कसा न्याय मिळेल याच्यासाठी कार्यरत असलं पाहिजे. कोणी व्यापारी असेल, कोणी नोकरी करत असेल, त्यांनी बालकाला कसा त्याचा अधिकार मिळेल, ते कसं संरक्षित राहील आणि या कायद्यापासून जे गुन्हेगार लोक आहेत त्यांना कशी शिक्षा मिळेल याची खात्री करायला पाहिजे आणि याची काळजी घ्यायला पाहिजे. पॉक्सो ॲक्ट या संदर्भात माननीय ॲडव्होकेट संजय सेंगर सरांनी कायदेविषयक सविस्तर माहिती इथे दिली प्रेक्षकांना. त्याबद्दल RRCच्या वतीने मी सरांचे धन्यवाद व्यक्त करतो. सर, आज आपण इथे आलात, आपल्या व्यस्ततेतून वेळ काढून आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खरोखर आपले धन्यवाद व्यक्त करतो. ह्या संवेदन विषयाला आपण हात घातला, प्रेक्षकांना जागरूक केलं, त्याबद्दल खरोखर आपले धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच सर. आपला आभार व्यक्त करतो यासाठी की आपण आपल्या या माध्यमाने हा विषय इतक्या लोकांपर्यंत नेलेला आहे. मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आज सेंगर सरांनी सांगितलेल्या ह्या कायदेविषयक संपूर्ण माहितीमुळे आपण जागरूक झाला असाल हे निश्चितच. त्यामुळे जाणून घ्या कायदा, तुमचा होईल फायदा. माहिती कायद्याची, तुमच्या फायद्याची. या विषयासह आज आपण इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूया नवीन विषयासह, नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.